तुटतेल धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. घरातला एखादा कर्तबगार माणूस रडू द्या, किती जरी आपल्यासाठी जीव की प्राण रात्रीचे दिवस केलाय, ऐका ना, हाडाचे काढ केले रक्ताचं पाणी करून जरी आपल्यासाठी धन कमवत असणारा व्यक्ती, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती जरी निघून गेला ना, माय बाबा ऐका ना, त्याच्यासाठी दुसरा व्यक्ती कधी जात नाही. बघल्या का आतापर्यंत एका सरणावर एखादा व्यक्ती जळत असताना दुसरा व्यक्ती दण जाऊन पडला? शक्य आहे नाही हो, कोणी कोणासोबत येत नाही. आणि आपला एका स्त्रीचा पती जर वारला ना, ते बिचारी रडते, तिचं प्रेम असतं. आजपर्यंत तिला त्यानं साथ दिलं, सुखादुखाला आपलंसं मानून जीव की प्राण करून तिला साथ जरी दिला ना, तर मेल्याच्या नंतर एकमेकासोबत कोणी जाऊ शकत नाही. रडते आणि प्रत्येक जण रडतात. आणि रडायचा सूर एकच आहे. किती वर्ष झालं काय नाही, ह्याचा रडायचा स्वर मात्र बदललाच नाही. हा बदललाय तुमच्याकडे? तेच आहे की, माझा बापू लय गोड होता मान, हेच आहे की. इकडं काय बदललंय? ही चाल कोणी काढली की सुरुवातीला अजून बदलली नाही, पुढेही बदलणार नाही. ती एकच चाल आहे. माय माझा प्राण गेला की जाई नाही तुझा प्राण, कशाला जाते मग? काहीच नाही झालं. सगळी दुनिया तुम्हाला सांगू का, देव सखा जरी जग अवघे कृपा करे. देवाला तुम्ही सख माना, अख्खी दुनिया तुमच्यावर प्रेम करते. छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं सुंदर जीवन आहे, मी बोलतो 15-20 मिनिटं त्याच्यावर. छत्रपती शिवाजी महाराज गेले, विचार जिवंत ठेवून गेले. ज्ञानोबाराय गेले, ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये अजूनही जिवंत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज गेले, गाठ्याच्या रूपामध्ये अजून जिवंत आहेत. माणूस मरतो, माणसाचे विचार मरत नाहीत. माणसाचे विचार जिवंत राहतात. म्हणून आपले विचार पाठीमागं काहीतरी विचार आपल्या पाठीमागं जिवंत राहावे, कीर्ती अमर राहावे. याच्या उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कामर तुझरे, म्हणे कामर तुझरे, तुका म्हणे कामर तुझरे, म्हणे कामर तुझरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरी, उत्तमाची उरे कीर्ती मागे. प्रत्येकाला मरावं लागते. जन्माला जो व्यक्ती आला ना, त्याला मरावं लागते. उपजते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मगा. जन्माला आलाय ना, त्याला मरावं लागते. मरण हे 100% अटळ सत्य आहे. प्रत्येकाला मरावं लागते. पाठीमागं काहीतरी कीर्ती उरावं असं जर वाटत असेल तर परोपकार करावं लागते. परोपकार स्वतःसाठी जिंदगीवर कमवा तुम्ही, काही पाठीमागं उरत नाही. आपला हे बघा, कोठ्यावधीची प्रॉपर्टी कमवा. आपला मुलगा आपलं नाव ठेवल माग, आपली घरात फोटो लावल, आपली पुण्यतिथी करल. नातू करत नाही. नातू जर लई जीव असला आज्यावर करल, पण तो करत नाही. का करत नाही? केलं असेल म्हातारा आमच्या बापासाठी म्हणते, ठेवत नाही. त्याची पुण्यतिथी करत नाही, नाव ठेवत नाही, काही ठेवत नाही. स्वतःसाठी प्रॉपर्टी कमावलं, नाव पाठीमागं उरत नाही. जगाची सेवा केली की 100% नाव पाठीमागं राहते. त्याचं एकमेव कारण
स्वतःसाठी कमवलं आपण, पण जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचं सगळं देऊन टाकले. गतला दुकान, देती अलियासी दान, सगळ्याला दान देऊन टाकले. जगद्गुरु तुकाराम महाराज सारखा श्रेष्ठ श्रीमंत व्यक्ती पुणे जिल्ह्यामध्ये नव्हता. एवढी सगळी जहागिरी, एवढी सगळी सावकारी, सगळी दान दिली महाराज, सगळी दान दिली. उरलं काय? काहीच नाही. उरलं एकच, गळ्यातला विना रामकृष्ण हरी, याच्याशिवाय काहीच नाही. अन्न करता करता मरण पावली पत्नी, अन्न करता करता लेकरं मरण पावली, तरी त्या महात्म्यानं जीवनभर भजन कधी सोडलं नाही, भगवंताची भक्ती सोडली नाही, गळ्यातला विना खाली ठेवला नाही. त्याचं नाव संत आहे. त्याचीच कीर्ती अमर आहे. तुम्ही किती 10 मजली बिल्डिंग बांधा, शेवटची आंघोळ अंगणातच आहे. 20 लाखाची नुसती बाथरूम मारलाय पठ्ठ्याला, 20 लाखाची नुसती बाथरूमच आहे. आणि त्या बाथरूम मध्ये आंघोळ करायला गेला, एकच तांब्या घालून घेतला, दुसऱ्या तांब्याला मेलाच, दुसऱ्या तांब्यालाच मेलो. बकीतातलं पूर्ण पाणी आंघोळ केलं नाही. 4 चौघ आले, शेवटची आंघोळ अंगणात घातली. घर 10 मजली, शेवटची आंघोळ 100 एकर शेत पठ्ठ्याला. जाळत्यात किती मध्ये? एवढं जागा, याच्यापेक्षा डबल राहते. दुसरं काय? हा, याच्यापेक्षा डबल राहते. 100 एकर शेत कमवा, 5x5, 10 मजली बिल्डिंग बांधा, शेवटची आंघोळ अंगणात. कोठ्यावधी बँकेत राहू द्या, शेवटी मेल्याच्या नंतर कपाळाला किती वरी, हात तर वरी करा की हो, असं करलं त्यांनी. एकच काही 500ची नोट लावते तुमच्याकडं, आंध्रामध्ये लावतात की 1 रुपये, आमच्याकडे बी 1 रुपये, तुमच्याकडे 1 रुपये. 10 चित्रबंदी चिटकून माराव. त्या महाराजाला म्हणत जावा, 10 चित्रबंदी लावा महाराज. ते महाराजाचं उत्तर आहे का? लावनाथ हो. किती लावत्या? 1 रुपये. हे कुठंच लिहिली ते नाही, आपल्याला सापडली कुठं वाचण्यामध्ये? कुठं नाही 1 रुपये लावा म्हणून. परंपरा आली ते हा 1 रुपये देऊन पाठवतात त्याला वरी. आणि ते बी 1 रुपये इथंच गळून पडते त्या याच्यामध्ये, सरणामध्ये. काय नेले सोबत? काही नाही, नुसतं घमंड आहे, नुसतं घमंड आहे. बरं जाऊ द्या, किती कोठ्यामध्ये आपण कमवलं. रावणासारखी संपत्ती आहे का आपणाला? नाही. रावणाची संपत्ती बघून डोळे पांढरे होतात नुसतं ऐकून वाचून. 7 घरे हिरे कांचनाची, पुरा लंका सोन्याची ज्याची होती, त्याला सुद्धा संपावं लागलंय, जावंच लागलंय. पर्याय नाही महाराज, मरावंच लागते. बरं, पठ्ठ्याची प्रॉपर्टी एवढी, तर संतती किती आहे का? 80,000 पोरं, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. कृष्णाला 16,108 बायका होत्या. किती? 16,108 बायका कृष्णाला होत्या. देवाला सुद्धा साईड मारला पठ्ठ्यानं, 80,000 बायका केल्या. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. खासदारला जरी थांबला, फॉर्म सुद्धा भरत नव्हता दुसरा माणूस. पैसे द्यायची गरज नाही, दारू पाजवायची गरज नाही, बिनविरोध निवडून आला असता. तेवढे घरचेच मतदान म्हणल्यावर का निवडून येत नाही? एवढी प्रॉपर्टी असताना सुद्धा शेवटी सगळं सोडून जावं लागले. हे त्रिकाल सत्य आहे. हे बघा, जन्माला आलो आपण, आपल्याला एक ना एक दिवशी मरावं लागणार आहे. एवढाच विचार करा, क्षणोक्षणाला विचार करा की मला पुढच्या क्षणाला मृत्यू येऊ शकतो. ज्या व्यक्तीला हे वाक्य कळते ना, ते व्यक्ती जीवनभर पाप करत नाही, अधर्म करत नाही आणि कोणाला त्रास देत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचं जीवन एवढं सुंदर आहे, माऊली ज्ञानोबराचं जीवन एवढं सुंदर आहे की जगाला त्रास दिले नाही, जगावर परोपकार करून सोडले, म्हणून त्यांची कीर्ती अमर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची सगळी प्रॉपर्टी गेली. शेवटी अन्न खायला सुद्धा घरी दाना नव्हता, खायला सुद्धा नव्हतं. एवढी बिकट परिस्थिती काढत असताना सुद्धा कधी परमेश्वराला शिव्या दिलं नाही. देवा काय रे, कशाला जन्माला घातलास? बोललेच नाहीत महाराज. आणि जीवन जगत असताना उपवाशी पोटी काही दिवस काढले, पण समाज जाग करून ठेवले. जोपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूमध्ये होते, तोपर्यंत काही देऊतल्या लोकाला किंमत कळाली नाही. कळालं नाही महाराज. भाग्य म्हणवी न इहलोके लोका, धन्य आम्ही तुका देखियाला. बघा, त्या काळाला जगद्गुरु तुकाराम महाराज जे लोक पाहिले ना,
महाराज म्हणायचे तुम्ही भाग्यवान आहात, गेलं ना भेटत नाही पुन्हा. तुकाराम महाराजांनी एकच कार्य केलंय. महाराज भगवंताचं मुखामध्ये नामस्मरण ठेवलंय आणि समाज जाग करण्याचं काम केलंय, परिवर्तनाचं काम केलंय. शेवटी वेळ आली तुकाराम महाराजला जाण्यासाठी आणि तुकाराम महाराज प्रत्येकाला म्हणतात, अरे ऐका रे, तुका म्हणे मेलो सांगता सांगता, सांगून थकलो मी आता, ऐका ना, शेवटचा माझा पर्याय आहे. देव घ्या कोणी ऐता आला घरपोसोनी. तुकाराम महाराजांनी गावभर फिरले, अरे देव घ्या, सुखी व्हायचं असेल ना तर तो सुखरूपी परमात्मा आपला समाना घ्या देवाला. लोकांची प्रतिक्रिया, देव नलगे लागत नाही, देवाने काय दिले आपल्याला, हे लोकांची प्रतिक्रिया आहे, ऐका ना. मग सगळं संपलं, गावभर फिरले. तुकाराम महाराज म्हणतात, बस आता मला परमेश्वर बोलवायला येणार आहे, आता जावं लागते. वाडवेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलावे तो. चाललो रे मी आता. काय तुकाराम महाराजचं जीवन आहे. महाराज प्रत्येकांच्या दारासमोर जातात आणि प्रत्येकाला विनंती करतात, ऐका, आम्ही जातो अमुच्या गावा, आमुचा राम घ्यावा, आम्ही जातो अमुच्या गावा. जातो म्हणे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठाचे याच्यासाठी आलो. कशासाठी? की ही समाज सुधरावा याच्यासाठी आम्ही खाली आलेला आहे. ऐका, आम्हाला जायचं आहे आता. देव आलेला आहे बोलवायला. काही जणांना देव बोलवायला येतो आणि काही जण देवाकडे जातात. काय फरक असेल? आपण सगळे पंढरपूरला जातो, आपण सगळे राम मंदिरात जातो, देवाकडे आपण जातो, पण देव ज्याच्याकडे जातात त्याचं नाव संत आहे, भक्त आहे, साधू आहे. तुकाराम महाराज देवाकडे जाण्याच्या अगोदर देवानं तुकाराम महाराजाकडे गेले, हे लक्षात ठेवा. वारी तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी नाही तर तुमच्या आमच्यासाठी केलेलं आहे, की हे परंपरा टिकवावी म्हणून. नंतर जगद्गुरु तुकाराम महाराजला भंडारा डोंगरावर पांडुरंग परमात्मा भेटायला गेला. हे ताकद आहे महाराज, ताकद आहे. शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गावभर फिरलो, आम्ही जातो आमुष्या गावा, बोलत सगळं गावभर फिरून गेले. आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातले अश्रू बघून सगळा समाज रडू लागला. कधी? जात असताना. जोपर्यंत आपल्यामध्ये कर्तबगार व्यक्ती एका चांगला आहे ना, त्याची किंमत आजपर्यंत राहत नाही. गावातला कॉलनीमधला एखादा श्रेष्ठ जाणकार चांगला ज्ञानी जो जगाची सेवा करतो, आपल्या समाजसेवा करत असताना, जीवन व्यतीत करत असताना त्याची किंमत लोकांना कळत नाही, गेल्यावर कळते. तुकाराम महाराज जोपर्यंत देहूमध्ये होते तोपर्यंत किंमत कळाली नाही. महाराज जेव्हा निघून जातात ना, तेव्हा देहूतले लोक प्रत्येक माणसं रडत होते. प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आहे. रडत जगद्गुरु तुकाराम महाराजला पाठवून देण्यासाठी आले. तुकाराम महाराजाला जीवनभर ज्यांनी विरोध केला त्यांनी तुकाराम महाराजची आरती लिहो. काय तुकाराम महाराजचं जीवन आहे, जीवनभर विरोध केलाय आणि त्यांनी आरती दिली. हे ताकद आहे महाराज तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज जात असताना सगळे लोक पाठवून द्यायला आले आणि पांडुरंग परमात्मा स्वतःहून तुकाराम महाराजला नेण्यासाठी आला. तुकाराम महाराज देवाकडे पाहतात आणि देव तुकाराम महाराजाकडे पाहतो. तुकाराम महाराज मागं वळून पाहतात तर जे विरोध करणारे लोक, गावभर त्रास दिले ते लोक, ते सगळे लोक तुकाराम महाराजला पाठवून देण्यासाठी बाहेर आलेले आहेत आणि प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू आहे. तुकाराम महाराजला स्वतः देव बोलवायला आलाय. काय ताकद आहे महाराज. आता तुम्ही एवढे लोक इथं बसलेले आहेत, भावभक्तीनं श्रद्धेनं चार शब्द कानावर चांगले पडतील म्हणून बसलेले आहे. आता एवढ्यापैकी किती जणांना वाटते की पांडुरंग परमात्मा इथं आला असेल? किती जणांना वाटते? हातवर करा बरं. वाटते ना? बाकीच्याला वाटणार नाही, बाकीच्याला वाटत नाही आलाय म्हणून. वाटते हे भाव आहे, वाटत नाही, विश्वासच नाही. सांगू तुम्हाला, देव प्रत्येक ईश्वर हर रूप में चराचरामध्ये तो पांडुरंग परमात्मा भरलेला आहे. फक्त ओळखणारा व्यक्ती पाहिजे, ओळखणारा. नामदेव महाराजला कुत्र्यात देव दिसलाय. कुत्रा आलंय, नामदेव महाराज जेवण करत होते, आलं ते चपाती घेऊन उचलून पळून गेलं. आणि तुकाराम नामदेव राय तुपाची वाटी घेऊन पाठीमाग लागले. देवा
अहो, नुसती चपाती कशाला खाते, तूप बी घेऊन जावा. कुत्र्याला नामदेव महाराजला प्रश्न विचार, महाराज तुम्ही कुत्र्याच्या मागे का लागला? येड आहेस का? ती कुत्रे नव्ह, पांडुरंग आहे. काय केलं? कुत्र्यातच देव ओळखलाय. आणि नाथराया गाढवातला देव दिसला. नाथरायाला गाढवातला देव दिसला, नामदेवरायला कुत्र्यातला देव दिसला, आपणाला माणसातला दिसना. एवढा फरक आहे महाराज, फरक आहे. देवाकडे सगळे जातो आपण, देव त्यांच्याकडेच येत असतात. त्याचे हृदयामध्ये भक्ती भरलेली, भाव भरलेला आहे, शुद्ध ज्याचा भाव आहे त्याच्याकडे देव जात असतो. कृष्णाला गोपिकाला सोडून कृष्णाला घेऊन जातो अक्रूर, कृष्णाला घेऊन जातो. आणि गोपिका एका क्षणाला वाट बघतात. कारण का? देव येतो म्हणला होता, देव येतो म्हणला होता. एखादा चांगला पाहुणा आपल्या घरी यावा अशी जर इच्छा प्रकट केली ना, तो व्यक्ती आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो असं जर म्हणू लागला ना, आपली अपेक्षा वाढत जाते, कधी एकदा येईल. आणि भक्ताची अपेक्षा असंच वाढत जाते, कधी एकदा देव घरी येईल. गवळणी रोज रडत होत्या. सूर्य निघाला की गवळीने म्हणायचे संध्याकाळपर्यंत माझा देव येईल, सूर्य मावळला सकाळपर्यंत माझा देव येईल. असे कितीतरी वर्ष निघून गेले, किती वर्ष निघून गेले. रोज म्हणायचे देव माझा कधी येईल आता मला भेटायला. तेरी सखी मंगल गौरी, आवाज दादा. हेरी सखी मंगल गौरी, धरती अंबर सजाऊनी, उतरेगी आज मेरी प्रभु की सवारी. लक्ष्मी देवारो नजर उतारो, आज मेरे प्रभु घर आए. अरे कोई काजल लाओनी, मोहे काला टिका लगाऊनी, उतरेगी आज मेरी प्रभु की सवारी. नजर उतारो आज मेरे प्रभु घर आ. हे ज्याची भावना आहे ना त्याच्याकडे देव जातात. ऐका, कोण कहते हैं भगवान आते नहीं, भक्त मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं. तुम्हाला एक प्रश्न विचारू मानात राहिलो हो. किती जणांना वाटते तुमच्या घरी देव यावा म्हणून? उगं वाटते का नाही एवढं तर सांगा ना. सगळ्यालाच वाटते, तुम्ही सगळ्याचा होताच घेतल्या. सगळ्यालाच वाटते, पण येते का? येत नाही. काय येत नाही? मीराबाई सारखं आपण भजन करत नाही, बोलवत नाही म्हणून येत नाही. दुसरा प्रश्न, किती जणांना वाटते देव माझ्या हातचं खावा म्हणून? तुम्ही गुत्ता घेतले म्हणा ना, सगळ्यालाच म्हणा, उगं म्हणा तुम्ही. सगळ्यालाच म्हणा, सगळ्यालाच वाटते देव माझ्या घरी यावं, सगळ्यालाच वाटते देव माझ्या हातचं खावं. ऐका, खातो पण आपण खाऊ घालत नाही तेवढ्या प्रेमाने.
सांगू का, तुम्ही आमुष्याला पोळ्या बनवता की? पोळ्या हो, पोळ्या. मी उदाहरण का देतो बार बार, समजून सांगावं लागतं त्याला. पोळ्या बनवता की? पोळ्या पोळ्या बनवत असताना पिठात पुरण का पुरणात पीठ? एवढं तर सांगा, ते बी मीच सांगू का? पिठात पुरण तुम्हाला माहित आहे, बनवल्या का मग? कधीतरी बनवल्या वाटायला तुम्ही. पोळी बनवत असताना माई सोबत तुम्ही खरं सांगा, खोटं बोलायचं नाही कीर्तनात. तुम्ही पोळी बनवली आणि पोळी बनवून अगोदर देता कोणाला? लेकराला. नाही, समजा सणावाराला पोळी बनवली, कोणाला देता अगोदर? देवाला देता ना. घरी आपल्या नवऱ्याला, सासऱ्याला, दिराला, सगळ्या परिवाराला, दोघं चौघं बसल्यात पंक्तीला आणि त्यांना तुम्ही पोळ्या देत असताना 2-2 पोळ्या वाटीभर तूप घालून दिले की नाही? आणि देवाला नुसतं चिपटू दिलंय. बरोबर आहे की नाही? नुसतं चिपटू, त्याच्यात पुरण एवढंच घातले, मुंगीला पुरत नाही ते पुरण. ते चिपट देवाला काय म्हणून दिलं ह्याचं उत्तर आहे तुमच्याकडे? का दिलंय? आपल्या हातचं खात नाही. उत्तर करेक्ट आहे, उत्तर तुमच्यासारखंच होईल. देव आपल्या हात खात नाही हा प्रबल विश्वास आहे आपला. कसा खाईन ते? तुम्ही एवढा चिपटू दिल्यावर खाईन कसा? खात नाही देव. ते का भिकारी आहे का? तुम्ही घरी पोळ्या खात असताना 4-4 पोळ्या तूप घालू हाणताव आणि त्याला नुसतं चिपटू देताव. ते का येड आहे काय? खात नाही. तुम्ही आजपासून चिपट्या करणंच बंद करा. चिपट्या केल्यात ह्यानी, त्या एवढ्या पिलटामध्ये चिपट्या दिल्या तेवढ्या शिंगराला. ते शिंगरू हालतच गेला मंदिरपर्यंत, हालतच गेला, नुसता डान्सच करत गेला आणि जाता जाता कुत्र्यानंच हाण टाकले त्याची चिपटे आणि नुसता भात शिपडलाय देवावर. आणि घरी येऊन म्हणाला, आई देव निवत खाल्लाय बघा नामदेव महाराज. खातो देव. आता इथून पुढं पोळी बनवत असताना तुम्हाला माझी शपथ आहे, चिपटे बनवूच नका. 2 पोळ्या बनवायची, 2 पोळ्या नाही देणं झालं, 1 पोळी द्या, चांगलं ताटामध्ये द्या आणि प्रार्थना करा त्याच्या समोर जाऊन, देवा खारे तुझ्यासाठी मी पोळी बनवून आणली, खा देवा म्हणायचं. नुसतं खा म्हणा. जसं तुमच्या जन्म दिले त्या लेकराला जसं प्रेमानं म्हणता, खारे पिंटू, एक वेळेस नाही खाल्ला, बार त्याला शिव्या देऊन, त्याला मारून, त्याला प्रेमानं बोलून, डोळ्यात अश्रू आणून जसं लेकराला तुम्ही खाऊ घालता ना, तसं माझ्या परमात्म्याला खाऊ घाला. जन्मभर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. एक ना एक दिवशी तुमच्या हातचं देव जेवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजाकडे देव उगाच सहज भेटायला आला नाही महाराज. तुकाराम महाराज जीवनभर परमार्थ केलाय आणि वाटत होतो मला देव भेटायला यावा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजला खरोखर देव नेण्यासाठी आला. देव नेण्यासाठी गरुड आला आणि गरुडावर बसून जगद्गुरु तुकाराम महाराज जात असताना सगळ्या समाजाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहतात आणि सगळे रडत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा काय केले रे मी याच्यासाठी? काय केले? मला याच्यासाठीच हीच अपेक्षा होती देवा, की जात असताना माझा शेवटचा क्षण गोड व्हावा. याच्यासाठी माझा 8 तास आहे. अभंगाचं पहिलं चरण. याजसाठी केला होता 8 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 याजसाठी केला
पावलो विसावा आता दिसते पावलो विसावा आता दिसते पावलो विसावा. अभंगाचं पहिलं चरण. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होणे म्हणजे काय? जीवनभर केलेले परमार्थाचं फळ शेवटचा क्षण गोड झाला. काय गोड झाला? देव बोलवायला आला. देव बोलवायला येणे, देव आपणाला सखा मानणे, भक्त मानणे, त्याच्या जवळ आपला कठेवर उचलून घेणे, त्याला परमात्मा आपल्या जवळ स्वतःला घेणे, एका भक्ताला जवळ करणे, हे सगळ्यात मोठं शेवटचं क्षण गोड होणे आहे. घर मोठं 4 मजली बिल्डिंग बांधले, वरी चाल काढूनच राहते, त्याचा शेवट कधी होत नाही. 2 मजली बिल्डिंग झाली, 3रं मजला बांधा वाटते, 3रं झालं 4थं बांधा वाटते, त्याचा शेवट होते का? मंदिराचा शेवट होते का? शेवटी कळस काढला की त्याच्यावर बांधकाम होत नाही. संसाराचा कधी कोणाचा शेवट झालाच नाही, आजपर्यंत कोणाचा झाला नाही. म्हणून संसार सोडायचा का? सोडायचा का? कुठल्या संतांना सांगले संसार करू नका म्हणून? धन्य ते संसारी दयावंत. काय ठेवा म्हणले? फक्त दया अंतकरणात ठेवा. संसार अवश्य करा. कसं करा? पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतुनी राहती, तैसे असावे संसारी, किंवा संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे. असा जो संसार करत असतो त्याच्या संसाराचा शेवट होते. कसं गोड होते सांगू? संसाराला जरी देह अर्पण करत असाल तर परमात्म्याला मन अर्पण करावं लागते, शेवट गोड होते. संसारातून सुद्धा परमार्थाची प्राप्ती करून घेता येते, संत होता येते, किमान भगवंत सुद्धा होता येते. हे ताकद फक्त माणसांमध्ये आहे. काय करावं लागते? संसारामध्ये राहून सुद्धा संसाराला देह देणे आणि परमात्म्याला मन देणे. काय कारण आहे? मन हे माणसाचा मुख्यमंत्री आहे. मन हा सर्वात श्रेष्ठ आहे. मन हा मुख्यमंत्री आहे शरीराचा. या मनाला आपल्या कंपाऊंड मध्ये घेतलं, मनाला ताब्यात घेतलं, ज्याचं मन ताब्यात आहे त्याला विश्व जिंकता येते. विश्व जिंकता येते. ज्याचं मन हलकट आहे, ताब्यात नाही, काहीही पाप करू शकते. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून साधू संतांनी अगोदर या मुख्यमंत्र्याला बांधले. काय केले? मन हे मोगरा अर्पणीश्वरा, पुनरपि संसारा पुनरपि संसारा येणे नाही. मन हे मगरा अर्पणी ईश्वरा. या मनाला ईश्वराला समर्पित करून टाकले आणि रात्रंदिवस या मनाला काम लावून दिले. कोणचं काम लावून दिले? की या मनाला काम लावल्यामुळं त्याचं झालंय काय शेवट ऐका. शेते करो हरिनाम हे मनवा, या मनाला सांगितलंय मनवा, खेती करो हरिनाम के, रुपया न लागे पैसा न लागे, ना लागे कवडी दमडी हो, मनवा खेती करो हरिनाम के, मनवा खेती करो हरि नाम की. आपलं सुद्धा शेवट गोड होऊ शकते. कशानं शेवट गोड होऊ शकते? जसं मंदिर उभारत असताना त्रास जरी भरपूर झालाय, पट्टी मागत असताना म्हणा, सगळंच मटेरियल जमा करत असताना म्हणा, आणि गवंड्याला बांधायला दिले त्याच्या त्रासामध्ये म्हणा, त्रास जरी भरपूर झाला, एकदा मंदिराचा कळस थांबला, उभा राहिला की मंदिराचं परिपूर्ण शेवट गोड झाला, शेवट झाला. संसाराचं शेवट तेव्हाच गोड होत असतो, माणसाचा शेवट तेव्हाच गोड होत असतो शेवटच्या क्षणाला, शेवटच्या श्वासाला भगवंत आपल्या समोर उभं राहावा, शेवटचे डोळे झाकण्यापूर्वी देव आपल्या समोर यावा. हे सगळ्यात मोठं शेवट गोड आहे. इतना तो करणा स्वामी
जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके, तब प्राण तन से निकले। जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, तब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले। देवा, मी हे देह सोडण्यापूर्वी शेवटच्या श्वासाला तू माझ्या समोर उभं राहावा, तुझं नामस्मरण करता करता माझा देह जावा, एवढीच माझी इच्छा पूर्ण कर। अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, तुका पण सोखा पार नाही, तुका पण सोखा पार नाही। अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, तुका म्हणे राजा पार नाही, तुका म्हणे राजा पार नाही। अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही। अंतकाळी ज्याच्या नाम आले मोखा, म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही। अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आलं ना, त्याच्याएवढं सुखी जगाच्या पाठीवर कोणीच नाही। अंतकाले नमामेच, शेवटच्या श्वासाला भगवंताचं स्मरण व्हावा आणि डोळे झाकण्यापूर्वी त्याचं स्वरूप आपल्याला दिसावा, हे सगळ्यात मोठं शेवट गोड होणं आहे। विठ्ठल 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 प्रत्येकाला त्रास होते। एक सुंदर चरित्र सांगतो आणि शेवला पूर्ण करून ऐका लक्ष देऊन। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य संकल्पना केली वयाच्या 16 वर्षामध्ये, स्वराज्याचं तोरण बांधलं वयाच्या 16 वर्षामध्ये। 16व्या वर्षामध्ये आजकालची पोरं काय करतात हे सांगण्यापेक्षा न सांगलेली बरं। 16 वर्षाच्या प्रत्येक पोराच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक पोराच्या हातात मोबाईल आहे आणि त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज अशा प्रकारचे आहेत। त्याच्यामध्ये एक ॲडव्हर्टाईज असं आहे, महाराज जंगली रमी पावना महाराज। हे ॲडव्हर्टाईज किती जण ऐकले? जंगली रमी पावना महाराज ॲडव्हर्टाईज त्याच्या। हा मला सुद्धा जंगली रमी खेळ म्हणाला त्यानं, म्हणजे जंगली रमी खेळून खेळून आम्ही सुद्धा पागल व्हावं। किती ॲडव्हर्टाईज घाणेरडे त्याच्यामध्ये पबजी आहे, अनेक गेम आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये आपलं सगळं जे मन आहे, आपली जी वेळ आहे सगळी त्याच्यामध्ये चाललेली आहे। आलं का लक्षात? मोबाईल वाईटासाठी आहे का? नाही, जसं यूज केलं तसं मोबाईल आहे। सगळ्या गोष्टी या जगतामधले सगळे चांगलेच काढलेत देवानं, फक्त ज्यानं जसं यूज केला तसं ते देत जाते। गुगल जे मागले तेच देते, दुसरं देत नाही, बरोबर आहे? कीर्तन मागा कीर्तन देते, एखादी नटी नाचवायची मागा तिला देते, काही देते, जे मागल ते देते। घेणं घेणाऱ्याकडं असते। आलं का लक्षात? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलंय, म्हणून चौकामध्ये त्याला बसवतो। ताकद आहे महाराज जगण्यामध्ये। जगत असताना रात्र म्हणला नाही, दिवस म्हणला नाही, समाजासाठी स्वराज्यासाठी आपल्या स्वराज्याच्या संकल्पनेमध्ये प्रत्येक या रयतेमध्ये एक एक माणूस माझा सुखी झाला पाहिजे। या मातीमध्ये माझी माती सुद्धा एखाद्याची गुलामी आहे, त्या गुलामीतून सोडवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय, म्हणून आपण चौकात बसवलंय। त्रेतायुगामध्ये रामासारखा राजा नाही,
द्वापार युगामध्ये कृष्णासारखा राजा नाही आणि कलियुगामध्ये माझा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजाच नाही. वा, जय शिवाजी. आत्ता रक्त गरम झाले. 11:15 वाजल्यात. आता तुमचं रक्त गरम व्हायला, माझं थंडगार व्हायला गाठ पडली. एकच राजा, एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा, जसं आहे तसं वाजवा. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज्य, सुंदर स्वराज्य, सुंदर स्वराज्य केले तलवारीच्या धारेवर. हे सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. रेतीसाठी वार झेलले आपल्या निजड्या छातीवर. आपल्या निजड्या छातीवर, आपल्या निजड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे, लढले मावळे स्वतःच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. स्वर नाही ते काहीच मना झालंय. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आपण शिवजयंती साजरी जी करतो ना, ऐका ना, दिवसभर तुम्ही फिरले, मिरवणूक काढली, आनंदाने उत्सव साजरा केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपण शिवजयंती साजरी करत असतो. करत असताना चुका होऊ देऊ नका, माझी कळकळीची विनंती आहे. राजा जीवनभर कधी दारू पिला नाही, पण जयंती साजरी करत असताना आपण पुढे डीजे लावून काही जण दारू पिऊन नाचतात. शिवजयंती साजरी करूच नका. करायची असेल ना तर राजाचं जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवून करा. एक तर दिवस उगा, बाकीचे 365 नाही 364 दिवस आपल्यासाठीच आहे. तो एखादा एक दिवस तरी त्या एक दिवस तरी राजासाठी द्या, त्याच्या विचारामध्ये घाला. असा एक राजा होऊन गेला की त्या राजाच्या दरबारामध्ये जीवनभर कधी बाई नाचली नाही. एकच राजा आता असा. बाकी बरेच राजे बाया नाचवायचे. इंद्रदेव सुद्धा बायाच नाचवायचा. पूजा आहे का इंद्रदेवाची? हाय, इंद्रदेवाची पूजा कोण आहे करते? सगळ्या देवाचा राजा इंद्रदेव, त्याची पूजा अजून नाही कोणी केलंच नाही. पण राजा माणसाच्या पोटी जन्माला येऊन माणूस असून सुद्धा देवापेक्षा श्रेष्ठ जागा मिळवली ते एकमेव फक्त छत्रपती शिवाजी महाराज. नाव जरी पुढं आलं ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं, रक्त गरम होते. एका कीर्तनात म्हणलो समोरच्या माणसाला, वय झालं होतं 70-80 वर्ष, म्हणलं आजा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं की तुमचं रक्त गरम होते की नाही? त्यानं म्हणलं रक्तच राहिलं नाही, गरम कुठलं होतं. बिड्या हाणून रक्त जळून गेले, काही जणांचं दारू पिऊन रक्त जळून गेले, काही जणांचं कुटाळकी लोकांची करून रक्त गेले, रक्त संपून गेले.
गरम कुठलं होईल? छत्रपती शिवाजी महाराज की जोरात म्हणा हो. खालून मावळ्याने घोरपड खालून फेकलं, असं वर फेकलंय आणि घोरपड मध्ये जाऊन आता चिटकायची. त्या घोरपडीचं नाव काय सांगता का? हा, यशवंत आहे, यशवंती. छान, तिचं नाव यशवंती. ते यशवंतीला खालून फेकलंय आणि ते यशवंतीला खालून म्हणाले, हे यशवंती चिटक चिटक, यशवंती चिटक. चिटकल का ते? तिला आवाज कसा पाहिजे? यशवंती दचकलेच बा. इथं मरणाची भीती आहे कीर्तनात. माय मेलो म्हणले ते. फार काही जणांचा बीपी सुद्धा लो होते. आता म्हणा तुम्ही जोरात म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की. आत्ता वाटलं असेल वर बसले तर राजाला, म्हणजे मावळे आत्ता गरम झाले. ताकद लागते. सुंदर चरित्र ऐका, लक्ष देऊन. वेळ झाला तर झाला, 10 मिनिटं वेळ देऊन ऐका. दादा, राजाने काय केलंय? राजाला साथ देणारे मावळे किती जणांचं रक्त सांडले या भूमीमध्ये. स्वराज्याची संकल्पना करत असताना राजाला वाटत होतं माझ्या हजारो मावळ्याचं रक्त या भूमीमध्ये सांडणार आहे, तेव्हा स्वराज्य उभं राहणार आहे. प्रत्येक मावळा मेला ना तर राजा ढसाढसा रडायचा. बऱ्याच जणांचे जीव गेलेत महाराज. मी तुला सांगू का, हे जे आपण कीर्तन करतोय ना आज, एकमेव फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. हे कीर्तन केलं नसतं महाराज, आपलं हे भजन झालंच नसतं. आपणाला हे भजन करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी कोणाची तर परवानगी घ्यावी लागली असती. हे हुजूर, हम एक कीर्तन करना चाहते हैं. एक दिवस कीर्तन करायची आपल्याला परवानगी घ्यावी लागली असती. राजा जन्माला आला नसता तर, राजा जर जन्माला आला नसता, भजन कीर्तन झालं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मंदिरावरचं कळस दिसलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, आया बहिणीचं कुंकू कपाळावरच राहिलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला नसता, गोठ्यातली गाय, अंगणातली तुळस दिसली नसती. एवढे उपकार त्या राजानं करून ठेवले. मायबाप, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना एवढ्या प्रेमानं, भाव भक्तीनं करा की जेणेकरून एकही चुकात त्याच्यात होणार नाही. एवढी माझी कळकळीची विनंती आहे. विठ्ठल 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 प्रत्येक गड जिंकत असताना एक एक मावळा संपून गेला. प्रत्येकाचं जीव गेले. बरेच मावळे या मातीमध्ये संपले. ऐका, पन्हाळ्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज अडकले तर 3 महिना सुटकाच नाही. खालून येडा टाकलाय. फौज 40,000ची आहे. सिद्धी जोहरनं घेरा टाकलाय आणि येऊद्या महाराज खाली. कसला महाराज आहे, काय त्याच्यात ताकद आहे, संपून टाकतो. जिवंत आणि मुर्दा आणून पकडून दाखवतो. मुर्दा म्हणलं मुर्दा आणि जिवंत म्हणलं जिवंत पकडून दाखवतो. माझ्याकडे ते सामर्थ्य आहे असं बोललाय तो सिद्धी जोहर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाला वेढा टाकलाय. 40,000 सैन्य होतं. राजाने 3 महिने वर थांबलाय. काही दिवस उपवाशी राहिलेत मावळे. कसं जावं खाली? जावं तर संपून जावं लागते. आपले आहेत तरी किती मावळे? 1200 मावळे फक्त. जायचं कसे? खाली वेळा टाकला 40,000चा. जायचं कसं खाली? कसं लढायचं एवढ्या माणसाला? एवढ्या माणसाने 40,000 समोर आपली सैन्य लढत कसं? राजाने युक्ती लढवली. राजा सांगितला, अरे बाबा, आपणाला जर वाचून या गड पार करून जर तिकडं जायचं असेल तर युक्ती अशी केलं पाहिजे, 2 पालख्या काढल्या पाहिजे. 2 पालख्याची युक्ती लढवला राजा. आणि राजानं सांगितलं, माझ्यासारखा जो व्यक्ती दिसायला आहे तसा एक व्यक्ती शोधून आणा. आणि तेवढ्यामध्ये
शिवा काशीद म्हणणारा एक मावळा होता, प्राण निश्चय करणारा एक मावळा शिवा काशीद. त्यानं म्हणला, तो एकच छत्रपती शिवाजी महाराज सारखा दिसायचा, असा दाढी ठेवून, असा एकदम सणसणीत नाकाचा दांडा, सरळ राजासारखाच उभे दिसायचा असा मावळा. सांगितले, राजा एकच आहे, त्याचं नाव आहे शिवा काशीद, तो तुमच्यासारखाच दिसतो, बोलवा रे त्याला. त्याला बोलवण्यात आलं. राजा म्हणला, खरंच माझ्यासारखा दिसतोय. शिवा, घालशील का रे माझे कपडे तू? काही हरकत नाही राजा. राजाने स्वतःचे कपडे दिले, स्वतःचा मुकुट दिला, पायातले जोडे दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजचा मावळा शिवा काशीद पायातले जोडे घातला, पूर्ण ड्रेस अंगावर घातला, टोप डोक्यावर घातल्याबरोबर उभा राजासारखाच दिसू लागला. राजासारखाच उभा राजासारखा दिसत असताना छत्रपती शिवाजी महाराजच्या डोळ्यात अश्रू आले. रडत असणाऱ्या राजाला शिवा काशीद विचारतो, राज का रडताय तुम्ही? सांगा ना, का रडताय? कशासाठी रडताय राज? काय दुःख आहे तुम्हाला? काय भीता राजे तुम्ही? राजा पटापटा रडू लागला आणि शिवा विचारतो, राजा रडू नका, तुम्ही सांगा ना काय झालं? अरे शिवा, तू माझ्या कपड्यावर फार सुंदर दिसतोस रे, माझ्यासारखाच दिसतोस. मग राजा का रडताय तुम्ही? अरे जे ड्रेस घातलायस ना, त्या ड्रेसवर तुला मारावं लागते. त्या मावळ्याचं बोलणं आहे का राज? हे बघा, हे ड्रेस मला तुम्ही घातले, तुमचं ड्रेस, उगाच साध्या ड्रेसवर शिवा काशीद म्हणून मरण्यापेक्षा तुमचा ड्रेस घालून छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मी 1000 वेळेस मरायला तयार आहे. एक वेळेस नाही, 1000 वेळेस मरायला तयार. राजा घरात असा रडला. महाराज 2 पालख्या सजवल्या, एका पालखीमध्ये शिवा काशीद, एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजची पालखी मागच्या साईडला निघून गेली आणि शिवा काशीदची पालखी समोरल्या दारावाटून निघाली आणि खाली सिद्धिजोहर वाट बघू लागला. आणि पालखी येत असताना सिद्धिजोहरला वाटलं सापडला राजा, आता सापडला. पालखी जवळ आली आणि जी पालखी इकडल्या साईडनं जात होती छत्रपती शिवाजी महाराजांची, ते सगळे मावळे रडत होते, ढासाढासा रडत होते. कशासाठी? शिवा काशीद सोबत जेवढे मावळे गेले ना, जेवढे सैनिक गेले, ते मरणार आहेत म्हणून. शिवाजी महाराज सोबत जाणारे सगळ्या रडत होते आणि शिवा काशीद सोबत जाणारे प्रत्येक मावळा हसत होता. का? या स्वराज्याच्या कामासाठी आपला ध्येय येते, याच्यासाठी ते हसत हसत मृत्यूला तोंड देण्यासाठी समोर गेले. आणि शिवा काशीदची पालखी बघून सिद्धिजोहर हसू लागला. आता सापडला राजा, आता सापडला. आणि सिद्धिजोहरच्या समोर ती पालखी आली. त्याने एकच चुका केली, तोंडावाटी बोलला नाही तो. एकच चुकी केली. काय? राजा पालखीतून उतरत असताना उजव्या बाजूने उतरायचा आणि हा शिवा डाव्या बाजूने उतरल्याबरोबर अफजल खानाचा मुलगा फाजल खान हा ओळखला, हा शिवा नाही, हा छत्रपती शिवाजी महाराज शक्यच नाही. त्यानं म्हणलं, सिद्धी ये नहीं हो सकता शिवा, ये हो नाही सकता. त्यानं म्हणलं, कस काय? त्यानं म्हणलं, माझा डाऊट आहे ह्याच्यावर, छत्रपती शिवाजी महाराज नाही. त्यानं म्हणलं, खून काय तुझी? त्यानं म्हणलं, बघायचीच असेल ना खून, तर त्याचा टोप काढा आणि त्याला असं कपाळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर असा वार झालेला आहे, त्याचा वार बघा, ती खून बघा. जर खून असेल तर शिवाजी महाराज आहे, नसेल तर दुसराच कोणतरी आहे, बघा म्हणे. त्यानं समोर आला सिद्धी आणि विचारला त्याला, कोण आहे तू? त्यानं म्हणला, छत्रपती शिवाजी महाराज आहे. डाऊट आला, खरं सांग कोण आहे? सांगितलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजच आहे. तिसरी वेळेस सांगितलं नाही. त्यानं म्हणला, 100% शिवाजी महाराज नाहीच. डोक्यावर वार केला आणि डोक्यावरली मुकुट जी होती खाली पडली आणि कपाळावर काही दिसलं नव्हतं डोक्यावर. तेव्हा नक्की ओळखला, हा राजा नाही. तुझ्यावर घाव करतो, तुझे तुकडे करतो म्हणलं तरी सुद्धा मी राजाच आहे म्हणत होता. तलवारीचे घाव केले, शेवटची मान उडवत असताना म्हणत होता, सांग रे, आता मृत्यू तुझ्या डोळ्यासमोर आहे, खरं सांग कोण आहे तू? त्यानं म्हणत होता, हसत हसत म्हणत होता, अरे राजा तर तेव्हाच निघून गेला, आता माझं नाव सांगण्यापेक्षा ऐक म्हणे, माझं जगणं या मातीसाठी आहे, माझं जगणं या रयतेसाठी आहे. अरे मरत असताना हसत हसत तुझ्या समोर मरायला तयार आहे. अरे मी एखादा साधा
शिवा काशीद म्हणून मरण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरायला तयार आहे, हे वाक्य शिवा काशीदचं मावळ्याचं होतं. तुकडे तुकडे करून टाकून दिला त्याचे. सिद्धीच्यावरनं तुकडे 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 केला. राजा मागच्या दरवाजावरती निघून गेला. जात असताना दुसरा वेढा समोर होता आणि त्या खिंड लढवत असताना बाजी प्रभूचा, तिथं बाजी प्रभू लढत असताना हजारो सैनिकाला मारून टाकलाय. तो एकटाच लढत होता बाजी, एकटाच. राजाला सांगत होता, राजे जोपर्यंत तुम्ही वर जाऊन गड किल्ल्यावर जाऊन जोपर्यंत तोफ्याचा आवाज वाजवत नाही तोपर्यंत हा बाजी लढतच राहील. राजे हा वचन आहे माझा तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो ते, अरे नको रे, कशाला प्राण देतोस, तुला सोडून जात नाही मी. बाजी प्रभू म्हणतो ते, राजा माझी शपथ आहे तुम्हाला, लाख मेले तर चालतील, लाखाचा पोशिंदा मरू नये. राज तुम्ही जावर, मी सांभाळून घेतो. एकटाच फिरत होता हो. शेवटी 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 बाजू प्रभूचं शिर उडवण्यात आलं. नुसतं शिर बाजूला पडलं तरी शेकडो माणसं मारल्या पठ्ठ्याना. दान तट्टा पट्टा फिरतच होता. छत्रपती शिवाजी महाराज वर जाऊन गडबडीनं तोफेचा आवाज दिला तेव्हा स्वतःच देह शरीरामध्ये दंड या माथीवर कोसळून टाकला, स्वतःला समर्पित करून टाकलं. मायबाप, तोफेचा आवाज जोपर्यंत कानावर आला नाही तोपर्यंत हातातला दांडपट्टा फिरतच होता. त्याला म्हणावं मावळा, त्याला म्हणावं रक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि इकडं त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले शिवा काशीचे आणि एका थैल्यामध्ये पॅक करून पाठवून दिले. कोणाकड? छत्रपती शिवरायांकड. त्या थैल्यातले छोटे छोटे मांसाचे गोळे आपल्या शिवाचं देह बघून, त्याचं मुंडकं बघून छत्रपती शिवाजी महाराज स्वतःसाठी कधी रडला नाही, पण मावळ्यासाठी कंठ दाटून आलं, हृदय भरून आलं राजाचं. काय माझा मावळा गेला, काय माझा जीव गेला. राजा ढसा रडला, कळू दिला नाही कोणाला. सगळी त्याची विधी वगैरे करून टाकले, दशक्रिया विधी केली, तेरवी केली, सगळी केली त्या गडावर. केल्याच्या नंतर शेवटी राजा विचार करतो त्याच्या माईला जाऊन भेटायचं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं, आईला सांगितलं आम्ही भेटायला येणार आहोत. आणि राज काही मावळे घेऊन त्या गावात गेले, नाचत गाजत जात होते. काही मावळे त्या गावामध्ये गेले, छत्रपती शिवाजी महाराज घेऊन गेले आणि गावामध्ये बातमी कळली की राजे येऊ लागले. राजे येतात. आईला कळली बातमी. आई म्हणते सुनबाईला, ताट ओवाळायचं घे राजाला. राजा किती दिवसापासून आपल्या घरी येतोय, आनंदाची गोष्ट आहे. आणि शिवा काशीची पत्नी सुंदर साडी नेसून मेकअप करून राजाला ओवाळण्यासाठी तयार झाली. राजा समोर आला. राजाला बघून एवढा आनंद वाटलं आणि ताट घेऊन ओवाळण्यासाठी समोर जाते. ताट घेऊन ओवाळायला गेल्याच्या नंतर सासू म्हणते, शिवा काशीची आई म्हणते, बाई ए सुनबाई, ओवाळ नको तू राजाला, पाठीमाग हो. ज्या सुनेला आपण तयार केले तयार हो, राजाला ओवाळ म्हणते. आणि राजा समोर आल्याच्या नंतर तिला म्हणते, आता तू ओवाळू नको, पाठीमाग सरक. त्याचं एकमेव कारण तिला कळलं होतं की आपला शिवा आता जिवंत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी बोललंय तिथं, म्हणे काय से ज्या सुनबाईला तुम्ही मला ओवाळण्यासाठी तयार केलं होतं तिला का ओवाळू दिलं नाही हो, तुम्ही का ओवाळू देत नाही. ती आई म्हणते, म्हणे राज मी त्याची आई आहे, मी त्याला जन्म दिली, मी ओळखते. म्हणे ऐका ना राज, तुम्ही या आमच्यासाठी देव आहात, आमच्यासाठी प्राण आहेत तुम्ही. तुमच्यासारख्या श्रेष्ठ राजाला विधवा पत्नीनं ओवाळू नये म्हणून मी ओवाळून देत नाही. राजे ढसा रडले. आई तुम्हाला कोण सांगितलंय, शिवा गेलाय म्हणून सांगितलंय कोण? त्यानं सांगितलं, राज सांगू का तुम्हाला, तुम्ही यायची बातमी जर माझ्या मुलाला कळाली असती ना तर माझा मुलगा नाचत गाजत समोर आला असता. आईला मला म्हणला असता, आई किती दिवसापासून आपल्याकडे राजे येत आहेत, किती दिवसापासून राजे येत आहेत. या आनंदाची बातमी ऐकून माझा मुलगा आज आनंदानं उड्या मारला असता. आज तो दिसत नाही एवढ्या मावळ्यामध्ये, म्हणजे नक्की या मातीसाठी तो शहीद झालेला आहे, गेलेला आहे मावळा. राजे ढसा रडतात. म्हणे माफ करा आई, तो मावळा कामाला आलाय,
या रयतेसाठी, या मातीसाठी निघून गेलाय, शहीद झालाय. आई ऐका ना, माझ्याकडून तुम्हाला काय लागते का मागा ना. राजा म्हणतात काही लागल ते देण्यासाठी आलो. काय लागते आई? तुम्ही सोनं घ्या, हिरे माणिक मोती काय लागले ते तुम्हाला घ्या. आई म्हणते राज देऊ नका मला काही, एकच द्या, एकच द्या. माझा मुलगा तर निघून गेलाय. माझा मुलगा दरवर्षी पोळ्याला घरी पोळ्या खाण्यासाठी यायचा, बैलाला पोळी चारवण्यासाठी यायचा. आता माझा तर मुलगा काही येणार नाही राज, पण मला एक वचन द्या, दरवर्षी पोळ्याच्या सणाला तुम्ही माझ्या घरी राहावं, एवढीच माझी विनंती. राजाने वचन दिले, आई जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत माझ्या घरी मी पोळी खाणार नाही, माझ्या घरी पोळ्याचा सण साजरा करणार नाही, पण तुमच्या घरी येऊन करल, हे माझं वचन आहे. राजाने वचन दिला आणि माय ढसाढसा रडू लागली. राजे तिला धीर देतात, म्हणे आई तुम्ही का रडताय? तुमच्या पुत्रासारखा मी आहे, रडू नका आई. आणि रडणाऱ्या आईला छत्रपती शिवाजी महाराज विचारतात, तिचं उत्तर ऐका, राज माझा मुलगा गेलाय म्हणून मी रडत नाही, माझा मुलगा शहीद झालाय म्हणून मी रडत नाही. राजा असा मुलगा एक मातीसाठी प्राण अर्पण केलाय, स्वराज्यासाठी गेलाय. आई या मातीसाठी छत्रपती शिवाजी राजा ऐका ना माझं वचन, या मातीसाठी माझा एक पुत्र गेलाय, याच मला दुःख नाही. भगवंताने अशी 4 पोरं जर दिले असते, 4ही पुत्र 4ही मुलं मावळा म्हणून तुम्हाला या स्वराज्याला कामी आले असते आणि 4ही पुत्र मी देऊन टाकले असते. मला देवाने दुसरा पुत्र का दिला नाही, याच्यामुळे रडतोय. आज प्रत्येक आईला वाटते शिवाजी महाराजांसारखा पुत्र आपल्या पोटाला यावा, पण येत नाही. का येत नाही? अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी यावं असं वाटत असेल तर आई जिजाऊ सारखी पाहिजे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. आई अगोदर जिजाऊ झाली की राजे येतात, आई जिजाऊ नसली राजे येत नाही. आणि राजे यावं असं वाटत असेल तर तरुणाला माझी एक विनंती आहे, राजेचे विचार डोक्यात ठेवणे. जो शिवचरित्र आत्मसात केलाय, ज्याच्या डोक्यात शिवचरित्र आहे, त्याला जगापुढे नतमस्तक होण्याचं कामच नाही महाराज, कोणापुढे झुकायचंच नाही. आपलं मस्तक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचणे, गाथा वाचणे, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचणे, साधू संतांच्या वाङ्मयावर विश्वास ठेवणे, एवढं ज्याचं कार्य आहे. जगापुढं पाया पडायची गरजच नाही, हे त्रिकाल सत्य आहे. ऐका, आपण जाण्यानं कोणी आठवण करत नाही, पण राजा गेलाय आज आपण आठवण करतो. 400 वर्ष झालं आपण विसरत नाही. राजाची जयंती साजरी करतो. कशामुळे? त्याचं एकमेव कारण आहे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कोणाची कीर्ती पाठीमागे राहते? ज्यानं कर्म चांगले केलाय, दुसऱ्यासाठी जीवन ज्यानं जगलाय, त्याची कीर्ती अमर राहते. ते छत्रपती शिवाजी महाराजची कीर्ती अमर का आहे सांगून जाऊ तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालांतरानं देह अवसान झाला. छत्रपती शिवाजी महाराज आपणाला सोडून निघून गेले. राजे निघून गेले. ते बातमी ज्याला ज्याला कळाली ते लोक ढसाढसा रडत गेले. बरं ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराज गेलेले दुःख लोकाला तर झालंच, प्रत्येक मावळ्याला झालंच, आजूबाजूच्या लोकांना झालंच. ज्याला कळले बातमी त्याला तर दुःख झालाच. प्रत्येक व्यक्ती ढसाढसा रडलायच. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा देह चंदनाच्या चितेमध्ये चंदनाच्या लाकडामध्ये ठेवण्यात आला आणि राजाला अग्नी दिल्याच्या नंतर आग लागली. राजा रडू लागला. रडत असताना राजा जळू लागला. राजा जळत असताना सगळा समाज ढसाढसा रडत होता. आणि रडत असणाऱ्या समाजाकडे पाहून, राजाच्या देहाकडे पाहून वाघ्या नावाच्या कुत्र्याला सुद्धा जगाव वाटलं नाही. चंदनाच्या चितेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जळत असताना वाघ्या नावाच्या कुत्र्याने चितेमध्ये उडी टाकला आणि प्राण देऊन टाकला. एवढं महत्व जनावरांना सुद्धा कळावं, एवढं पुरुषार्थ राजाने कमावून ठेवलाय. त्या राजासाठी आपण एक दिवस वेळ तरी जीवनामध्ये द्यावं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना पाया पडून सांगलो प्रत्येकाला की त्याचं चरित्र
आत्मसात करा, त्याचे विचार आपल्या डोक्यामध्ये घ्या आणि राजाचे विचार ज्याच्या डोक्यामध्ये आहे ते जीवनभर त्याचं डोकं कोणापुढे झुकत नाही, वाकत नाही आणि त्याला कोणी जरी फसवतो हा प्रकार जरी केला, त्याला कोणी जिरवतो म्हणून जरी आलं, तो जिरत नाही. एवढं सामर्थ्य, एवढं ज्ञान शिवचरित्रामध्ये आहे. प्रत्येकाने शिवचरित्र वाचा. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेतलं आपलं जीवन सुधरून जाते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड छत्रपती शिवाजी महाराजचा दिवस झाला. छत्रपती शिवाजी महाराज जरी आपल्याला सोडून निघून गेले, अजून चरित्र जिवंत आहे, अजून छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे. ते एकमेव कारण सगळ्याला मरावं लागते, हे त्रिकाल सत्य आहे. पण आपले विचार जिवंत राहतात. विचार जिवंत ठेवण्याचं काम राजांनी केलंय, प्रत्येक संत साधूंनी केलाय, प्रत्येक संतांनी केलाय. ते विचार अजूनही जिवंत आहेत. म्हणून संतांचे विचार, शिवचरित्र जो घेतो ना तोच जगाला देत असतो. माझी कळकळीची विनंती आहे, सुंदर नियोजन केलं तुम्ही आणि फक्त वरून पांघरलं नाही, पण तुमचं प्रेम पांघरले सगळ्याच. बराच उशीर झालाय, 12च्या पुढे गेला टायमिंग, 10 मिनिटं वेळ जास्त झालाय. ऐका, सुंदर गायन करणारे होते, पखवाज वादक आहेत, सिस्टीम गोड आहे, सगळ्या गोष्टी. तुम्ही श्रोते मंडळी अत्यंत गोड आहात, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. शूटिंगवाले दादा चांगले आहेत, ते अजून थकले नाहीत. मला तारीखच वाटावी त्यांची. एवढा कार्यक्रम रंगला असताना एवढा भजन का केलं नाही? काही गोष्टी अपुऱ्या आहेत म्हणून क्षमा मागतो. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, असंच गोड गोड उत्सव करा. राजाचा घोडा, राजाचं जी मूर्ती आहे ना ती जरी छोटी असेल ना तर राजाचे विचार जमिनीपासून आकाशापर्यंत आहेत. ही मूर्ती छोटी राहतात, विचार फार मोठे आहेत. का सुंदर तुम्ही नियोजन केले. नवीन मूर्ती स्थापन केली ना? नाही, नवीन असं 2 वर्ष झालं. 3 वर्ष झाले. पुनर्वसन आहे हे गाव. 3 वर्ष झालं. छान छान सुंदर काम आहे दादा. छत्रपती शिवरायांचे मावळे आहात तुम्ही. चांगलं काम हातात घेतलंय आणि राजांचं शिवचरित्र, राजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावा या माध्यमातून तुम्ही कीर्तन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला कळावे, ज्ञानोबराय तुकोबराय कळावे, हे तुमचा अट्टहास यासाठी केला होता. अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो 20वा खुंटलिया धावा तृष्णेची. तहान लागलं, पाणी पिलं की एखाद्याला माल लागत असेल ना कुठपर्यंत पळते? दुकानापर्यंत पळते. दुकानात कुठपर्यंत? बाटलीपर्यंत. तुम्ही काय बोलायला की मला कळलं ना. दुकानापर्यंत पळते. दुकानातली एकदा बॉटल भेटली, आता निश्चिंतेने पावलो कुंटलिया धावा तृष्णा म्हणजे तहान. तहान लागली की पाण्यापर्यंत पळते. पाणी एकदा पोटवर पिलं आता काही लागत नाही. तहान तिथपर्यंतच राहते, पाणी पियेपर्यंत. संतांची तहान तिथपर्यंतच आहे, भगवंत येईपर्यंत. भगवंत आला, काय झाले? भगवंत नाम मंगळाचे तेने गुणे.
नामस्मरणामुळे काय झालंय, सगळा समाज आपल्यावर प्रेम केलाय, सगळा समाज आपल्याला उचलून घेतलाय. आम्ही नामस्मरण केल्यामुळे, ऐका, तर आम्ही नामस्मरण केल्यामुळे तुम्ही आमच्या पाया पडत असता. ऐका, आम्ही नामस्मरण केल्यामुळं तुम्ही आमच्या पाया पडता. आम्ही नामस्मरण केलं की कदाचित देव आम्हाला भेटू शकते. याच्यासाठी नाम श्रेष्ठ आहे, नाम श्रेष्ठ आहे. प्रत्येकाने नामस्मरण करणे, विचार चांगले करणे, समाजाची सेवा करणे, हे भाव ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला देवाची प्राप्ती होते. संत त्याच्या जीवनामध्ये भेटत असतात. असं सुंदर नियोजन केलंय. सगळ्यांना माझा धन्यवाद. शेवटी जाता जाता 2 मिनिटं तुम्ही भजन करा, 2 मिनिटं भजन करा. मग मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. करता का शेवट भजन? करता की तुम्ही करता, तुम्ही करता की खरंच म्हणा. आता भजन माझ्या पाठीमागे पहिलं महिला का पुरुष? पहिलं पुरुष, पहिलं महिला? महिला किती येईल ते? हे सगळे घरी म्हणा ते तिकडं पहिलं म्हणू द्या. म्हणून तिकडं कशासाठी? याला आरक्षण आहे म्हणून. बरोबर बोलले. याला आरक्षण भेटलंय म्हणून तिकडच होऊ द्या पहिलं म्हणून. तिकडच आरक्षण भेटलं ते भेटलंय. इकडे बस बी फ्री आहे. बस फ्री झाले. बस फ्री झाल्यापासून अशी भानगड झाली, धोतरवाल्याला जागाच भेटना. प्रत्येक, आता मला पटपट उत्तर द्या, प्रत्येक एसटी मध्ये महिलाला फ्री, बाया लग्नात, शॉपिंगला, कपड्याच्या दुकानात, कपड्याच्या पटपट सांग, कपड्याच्या दुकानात बाया, शॉपिंगला, लग्नाला, मंदिरात, मसनवट्यात. ऐका, बायाला फिरून झाल्यापासून आपल्याला जागाच भेटला बरं. जागा सगळे बाजार त्याच्याच नावचे. आपल्याला एकच बाजार शिल्लक आहे, ढोराचा, शेळ्याचा, मेंढराचा. एक बाजार जर त्याच्याकडे गेला, नुसता आपला बाजारच झाला. एवढा एक तर बाजार राहू दे. भाजीपाला आणायला बायाचं कुठेही जातो नाही, बायाच बाया. आपलं काही काम राहिलं नाही. आपण ऑफिसमध्ये जाणे, आपलं काम करणे, पैसा दाबून घरी आणणे, मालकींच्या हातात देणे. गडी जरी किती जरी मिशाला ताव देऊन, मिशाला पिळ देऊन वाघ बनून जरी गावभर फिरला, संध्याकाळी घरी गेल्या गेल्या दुर्गा माता ओढून बसते. खरं आहे म्हणतो. तुम्ही हसले. किती कमवा राजो, सगळं त्याच्याच हातात. हा, ऐका, तुम्ही कितीही मोठा कपाट घरात आणून ठेवा, चॉबी त्याच्याकडेच आहे. आपल्याकडे दिली की आपण गाळून टाकल्या. आता म्हणता ना ताई, जग में सुंदर दो है ना, एकच ताई सुरुवात केली माझ्या भगवाना. जग में सुंदर दो है ना, एवढ्याच आवाजात भांडते गेला. भांडून पार मडपाड लिहायचं तुम्ही. जोरात म्हणा, स्वरात म्हणा, स्वरात. जग में सुंदर दो है ना, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. उगदेव हेला घेतायला जात नाही हो. स्वरात ताकदच आहे मला. आपल्यापेक्षा गोड स्वरात. जनाबाई जात दळत असताना ओव्या ऐकून जगाचा बाप शीट सोडून खाली जायचा. विटेवरून उडी टाकल्या एका क्षणामध्ये जनाबाई कशी जायचा. आणि जनाबाई दात जळत असताना
काय भाव सुंदर आहे. एक शब्द नाही. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाणे. आता महाराज चालले म्हणजे जाता जाता आवाज चांगला दे ना दादा असं म्हणत होती जनाबाई. आणि देव यायचा दळू लागायचा. आता तुम्हाला दळू लागायला जात बी नाही ओवी बी नाही. ओवी हरपून गेली जाते हरपून. कशाला देव येईल तुमच्याकडे. उग भजन म्हणत जाते मला 100% देव शेवटच्या श्वासापर्यंत भेटायला येतो. आता तुम्ही म्हणा गडी गडी म्हणा. आता 1 मिनिट गडी हो मागचं बी गडी. जग में सुंदर दो है ना, राखले भाऊ इज्जत माझी. जग में सुंदर दो है नाम, चाहे कृष्ण कहो राम. बोलो राम 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 बोलो राम राम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम. हाथ वर करा सगळे. भैया इसका साउंड बढ़ाओ. माइक वाले इसका साउंड बढ़ाओ. माइक वाले साऊंड वाढवा. इकडे वाढवा. हे राम हे राम हे चाहे कृष्ण तुम्हारा
थांबा थांबा, अजून टाइम आहे, एक 5 मिनिट बसा. हॅलो, त्या माईकला आवाज आहे. हॅलो, राम मंदिर गायनाचार्य राम मंदिरचे महाराज म्हणा, पाठीमागे साथ करतील गोरख महाराज. तुका वने मोतीये परमेले नोवारे कामने मोतीये परमेले नोवारे
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आदरणीय हरिभक्ती पारायण गायनाचार्य संदीप महाराज सुश्राव्य अशा पद्धतीचं कीर्तन केलेलं आहे. तरी संपूर्ण भाविक भक्तांच्या वतीनं महाराजांचं या संतोष महाराज या ठिकाणी कुशेगावकर यांनी या ठिकाणी सर्वांना समजेल रुजेल अशा पद्धतीचं कीर्तन या ठिकाणी महाराजांनी केलेलं आहे. संपूर्ण भाविक भक्तांच्या वतीनं महाराजांना मनापासून धन्यवाद. आणि आजच्या या कीर्तनाला मुख्य उपस्थिती गायनाशी आदरणीय आमचे संतोष महाराज आंदेगावकर, तसेच आमचे संदीप महाराज आणि तसेच गोरख महाराज, संपूर्ण पंचक्रोशीतून आलेले या ठिकाणी देवीदास महाराज असतील, संपूर्ण आमचे राजू महाराज असतील, सोमपूरचे व्यंकटराव महाराज असतील, तसेच संपूर्ण परिसरातील शुद्ध गायनाचार्य वारकरी मंडळी सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद. महाराजांबद्दल बोलत असताना वयांच्या 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा, वयांच्या 32व्या वर्षी अफजल खानाला फाडणारा, वयाच्या 35व्या वर्षी औरंगजेबाशी संवाद साधणारा आणि उरलेले 35 वर्षी या माथीसाठी रणांगणामध्ये हातामध्ये तलवार घेऊन उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. जिंकावं का कठून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं, देशापायी सारे विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव धर्म देशापायी प्राण घेतला हाती आणि शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. या न्यायाप्रमाणे आजची ही कीर्तन सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती संपन्न झाली असं जाहीर करून पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे. बोलेले कुरेवे की छत्रपती शिवाजी महाराज की भवानी बोलिलेले गुरुवे देवा कोडे वंदन करा प्रेम आरती गोविंदा सोळ धन्य धन्य ते लोचनाने ते करते अवलोक काळा पुरवाने मुक्त ओवाळते प्रेमान धन्य धन्य ते लोचनाने ते करते अवलोक नामामुळे सेवा तिने कुणी राही लोचन धन्य धन्य ते लोचनाने ते करते अवलोकन योगे आठावी सर्वेश्वरी उभा मागे रमाई प्रत्येकाचा भेटी सर्वमदिगा जय माहेरी मौसरी जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राई वल्लभ भगवती सोला जय देव तुळशी माळ कला कसव गंधी साकी पितांबर कस्तूर देव सुवर्ण दिसे देवे हनुमंत उदीर जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राई वल्लभ भगवती सोला जय देव अष्टमी कार्तिक भक्त जयती चंद्रभागी मध्ये स्नान हे दक्षिण घरामध्ये होय मुक्ती देशवाटी नामदेव जय देव जय पांडुरंगा माय वल्लभ राई वल्लभ भगवती सोला जय देव आरती ज्ञानराजा महाकैवल्य देजा शिवशासंत आरती ज्ञानराजा दोपदी ज्ञानदेव साधिनाथ भक्ती अवतार पांडुरंगा नावडीसरे ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य देजा शिवशासंत आरती ज्ञानराजा महाप्रगट विरवोली समाज गेले रामजनार्दनी आय मस्तक आरती ज्ञानराजा महाकैवल्य देजा शिवशासंत
आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनामा सीताराम पायचा कवी आरती तुकाराम हे दुविधा तोडण्याचे ब्रह्मा दुखाचे आले म्हणून रामेश्वर शरणी मंत्रकडे आरती तुकाराम स्वामी सद्गुरुनामा सीताराम पायचा कवी आरती तुकाराम या आरती नावे तुझ्या नामे धन होता सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत असो म्हणून नायका चिंता तुझी अमुता माता पिता बहिणी बंधू आणि चुलता आणि सगोता सर्व ठायसा कळला निर्धार माझा तुझं पण विसर असं शिदेऊन या देर बाह्य बेंतर मदत होय दुःखते कैच्या नाही स्वप्नाचे भक्ती झाल्या का मारी दासी त्याचे वर मग तू आम्हा सुखी राहिला प्रेमाच्या जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष दोष काय ते वने आनंदाचे असतो का म्हणे विठ्ठल रखुमाय ठोकार अकल्पाविषयी आहे त्या कुळा कल्पनेची बाधा राव कोणी काळी संताराचा वारा न लागो मागणे तो तुझा पती आहे संताची निर्वेशी म्हणजे आता उदार दोय म्हणजे ते पाय संताच्या ज्ञानदेव तुकाराम